Good morning students, welcome to my channel. Today we are going to discuss about how to make interrogative sentence. There are 4 types of sentence. Here are first, assertive sentence. Second, interrogative sentence. Third, imperative sentence. Fourth, exclamatory sentence. Assertive sentence means विधानात्मक वाक्य. इंटरॉगेटिव सेंटेंस प्रश्नार्थक वाक्य. इम्पेरेटिव सेंटेंस आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लेमेटरी सेंटेंस उद्गारवाचक वाक्य. सेंटेन्सचे 4 प्रकार पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. व्हॉट इज मीनिंग बाय सेंटेन्स? सेंटेन्स मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. शब्द एकत्र आले की सेंटेन्स वाक्य तयार होतं आणि त्या वाक्याचे आपण आपल्या बोलण्यावरून वेगवेगळे प्रकार पडतात. तर आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप वापरला तर ते असर्टिव्ह सेंटेन्स होतं. असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्य विचारतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, इज दिस युअर बुक, व्हाय डू यू कम, तेव्हा काय होतं? प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण एखादे ॲडवाइस देतो, सजेशन देतो, रिक्वेस्ट करतो तर तेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा अचानक म्हणजे स्ट्रॉंग इमोशन दाखवले जातात तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य तयार होते. फॉर एक्झाम्पल, हाऊ ब्युटिफुल सी इज, व्हॉट अ ग्रेट मॅन शिवाजी वॉज, हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे उदाहरण आहेत. तर आपण लेट्स सी अ असर्टिव्ह सेंटेन्स. Assertive sentence. There are 2 types of assertive sentence. First, affirmative sentence. And second, negative sentence. Negative sentence. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मीन्स होकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्स मीन्स नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह मीन्स नकारार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल, he is coming to school. He is coming school. He is coming to school. This sentence is affirmative sentence. And he is not coming to school. He is not coming to school. This is a negative sentence. या वाक्यामध्ये होकार दर्शवला आहे तो he is coming to school, तो शाळेत येत आहे म्हणून अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. ही इज नॉट कमिंग टू स्कूल, तो शाळेत येत नाही म्हणून हे नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाइप्स पडतात, व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन मीन्स ज्या प्रश्नात व्हर्बल क्वेश्चन्स which starts auxiliary verb is called verbal questions. WH question which starts WH word is called WH questions. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने होते त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. ऑक्झिलरी वर्ब आहे am, is, are, was, were, have, has, had, do, did, does, can, could, would, should, एक्सेट्रा. शुड, वुड, मे, माइट, मस्ट. ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने होते किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे am, is, are, was, were, have, has, had, can, do, did, does, can, could, should, would, may, might, must. किंवा ज्याचे यस नो, यालाच आपण यस नो क्वेश्चन सुद्धा म्हणतो. व्हर्बल क्वेश्चन किंवा यालाच आपण यस नो क्वेश्चन म्हणतो की ज्याचं उत्तर यस किंवा नो येतं, एका शब्दात येतं, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. तर असे एक्झाम्पल आपण बघणार आहोत व्हर्बल क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, ही राइट्स होमवर्क. ही राइट्स होमवर्क. याच्या ही राइट्स होमवर्क, दिस इज सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. तो होमवर्क लिहितो. आता आपल्याला इथं काय करायचंय, याचं व्हर्बल क्वेश्चन बनवायचंय. म्हणजेच याचं उत्तर यस किंवा नो येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. ही राइट्स होमवर्क. मग आता आपण ते इथं म्हटलो की व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात व्हर्बल ऑक्झिलरी वर्बने होते त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. पण इथं तर ऑक्झिलरी वर्ब नाहीये. मग काय करायचं, आपण जे 12 काळ शिकलो, 12 प्रकार शिकलो, तर त्या 12 प्रकारामध्ये 2 प्रकार असे आहे की त्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब नाही. तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब जर नसेल तर डू, डिड आणि डजचा वापर करायचा आहे. आता डू केव्हा घ्यायचा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू घ्यायचा आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापद जर हे करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल म्हणजे तेव्हा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज घ्यायचा. आता इथं क्रियापदाला यस लागलेला आहे म्हणून याची सुरुवात डजने घ्यायची. डज. त्यानंतर या वाक्यातील सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट आहे ही. डज ही क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. डज ही राईट होमवर्क. डज ही राईट होमवर्क आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. डज ही राईट होमवर्क. तो होमवर्क लिहितो काय, तो होमवर्क लिहितो का, म्हणजे जेव्हा काने प्रश्न करतो आपण तेव्हा तो काय असतो, व्हर्बल क्वेश्चन असतो. तो होमवर्क लिहितो. होमवर्क लिहितो का तो, म्हणजेच इथं काय केलंय, टू डूचं रूप वापरलंय. इथं सब्जेक्ट लिहिला, इथं मूळ क्रियापद घेतलं आणि इथं ऑब्जेक्ट घेतला. म्हणजेच हा ऑक्झिलरी वर्ब घेतला, सब्जेक्ट आणि इथं मूळ क्रियापद आणि ऑब्जेक्ट. म्हणजेच व्हर्बल क्वेश्चनची रचना अशी करतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आय थिंक, मला वाटते. आपल्याला काय करायचं, इथं याचा व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. आय थिंक हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मग इथं डू ने सुरुवात करू. डू, सब्जेक्ट डू, आय. डू आय थिंक, मला वाटते. डू आय थिंक, मला वाटते का, प्रश्नार्थक चिन्ह. ही वेंट टू स्कूल.
तो शाळेत गेला. शाळेत गेला का तो, काय म्हणायचं आपल्या, शाळेत गेला का तो. आता इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याची सुरुवात डीड नाही करायची. डीड हे ॲक्झिलरी वर्ब घ्यायचं. डीड ही वेंट आहे त्याचं मूळ रूप करायचं. डीड ही गो टू स्कूल. डीड ही गो टू स्कूल. शाळेत गेला का तो, तो शाळेत गेला का. ही इज कमिंग. ही इज कमिंग. कंटिन्युअस टेन्स. ही इज कमिंग, तो येत आहे. येत आहे का तो. इथं ॲक्झिलरी वर्ब आहे ऑलरेडी म्हणून इथं टू डूचे रूप घेण्याची गरज नाही. इज सब्जेक्ट घ्यायचा. इज ही कमिंग. इज ही कमिंग क्वेश्चन मार्क. इज ही कमिंग. येतोय का तो, तो येतोय का. आता ऑक्झिलरी वर्ब कोणताही ऑब्जेक्ट कोणताही घेऊ शकतो आपण. इज ही कमिंग टू स्कूल, तो शाळेत येतोय का. इज ही कमिंग टू मार्केट, तो बाजारला येतोय का. इथं कमिंग ऐवजी आपण गोईंग पण घेऊ शकतो. ही इज गोईंग. ही इज गोईंग, तो जात आहे. तो जातोय का. इज ही गोईंग, तो जातोय का. ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. इज ही प्लेइंग, तो खेळतोय का. इज ही स्पीकिंग इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्लिश बोलत आहे. मग इज ही स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्लिश बोलतोय का. असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आर प्लेइंग क्रिकेट. ऑक्झिलरी वर्ब आर सब्जेक्ट दे आर. वर्ब कसा घ्यायचा. दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आर प्लेइंग क्रिकेट क्वेश्चन मार्क. इथं काय केलं आपण, ॲक्झिलरी वर्ब घेतला, यातलाच इथला हा सब्जेक्ट घेतला, वर्ब तसाच घेतला आणि ऑब्जेक्ट घेतला. जर आपण बघितलं असेल तर याची इथं काय केलं आपण, ॲक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट आणि वर्ब. ऑब्जेक्ट आपण कोणताही घेऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. Rahul has made kite. Rahul has made a kite. आता इथं ॲक्झिलरी वर्ब हॅज आहे. हॅज. राहुल हॅज मेड काइट. राहुलने पतंग बनवलेला आहे. राहुलने पतंग बनवलेला आहे का. हॅज. ॲक्झिलरी वर्ब घ्यायचा हॅज, करता राहुल घ्यायचा. हॅज राहुल मेड काइट क्वेश्चन मार्क. He will come. He will come. सिंपल फ्युचर टेन्स वाक्य. He will come. तो येईल. तो येईल का. ऑक्झिलरी वर्ब. Will he come? Will he come? He likes. He likes. त्याला आवडले. त्याला आवडले का. डज ही लाईक. डज ही लाईक. आवडले का त्याला. असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण घेऊ शकतो. नेक्स्ट टाइप आहे WH क्वेश्चन. प्रश्नार्थक वाक्याचे टू टाइप्स. व्हर्बल क्वेश्चन बघितलं आपण. नेक्स्ट WH क्वेश्चन, प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते त्याला WH क्वेश्चन म्हणतो. व्हॉट मीन्स काय.
व्हेन, व्हेन मीन्स केव्हा, हाऊ मीन्स कसा कशी कसे, व्हेअर ठिकाण दर्शवण्यासाठी कोठे, हू करता दर्शवण्यासाठी कोण, हुज कुणाचे, हुम कुणाला, हाऊ मेनी काउंटेबल जे मोजता येतं त्यासाठी, आणि हाऊ मच अनकाउंटेबल जे मोजता येत नाही त्यासाठी हाऊ मच वापरतो. फॉर एक्झाम्पल व्हॉट, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. आता काय, व्हॉटचा अर्थ काय म्हणत आहे, तुझं नाव काय आहे, किंवा व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर फादर. यामध्ये व्हॉट इज युअर फादर इथं प्रोफेशन विचारलं आहे, तुझे वडील काय करतात, तर त्यासाठी सुद्धा आपण व्हॉट वापरतो. त्यानंतर व्हेन, व्हेन वापरताना व्हेन, व्हेन डू यू कम, व्हेन डू यू कम तू केव्हा आला. एक्झाम्पल बघा, ही लाईक्स, एक्झाम्पल ही लाईक्स त्याला आवडते. व्हॉट टाकला आपण, WH वर्ड वापरली तर त्याला आवडते. आता WH वर्ड टाकून आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे, मग त्याला काय आवडतं, काय आवडतं, काय साठी, व्हॉट डज ही लाईक त्याला काय आवडते, व्हॉट टाकला आपण इथं. कारण याचा आपण व्हर्बल क्वेश्चन बनवताना काय केलं असता, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, मग इथं यस चे प्रत्यय म्हणून आपण काय केलं असं इथं डज, डज ही लाईक, डज ही लाईक मग त्याला आवडते. व्हॉट त्याला काय आवडते, व्हॉट डज ही लाईक त्याला काय आवडते. यू आर सेइंग, हे कंटिन्युअस प्रेझेंटचं उदाहरण आहे. यू आर सेइंग तू म्हणाला, काय म्हणाला, व्हॉट आर यू सेइंग तो काय म्हणाला, तू काय म्हणाला. यू आर लुकिंग तू पाहत आहे, काय पाहत आहे इथं व्हॉट टाकला. याचा व्हर्बल क्वेश्चन झाला तर आर यू लुकिंग, इथे ॲक्झिलरी वर्ब घेतला, इथं सब्जेक्ट घेतला आणि इथं वर्ब घेतला. आर यू लुकिंग तू पाहत आहे का, काय पाहत आहे तू, व्हॉट आर यू लुकिंग तो काय पाहत आहे. तू काय पाहत आहे. यू विल कम अगेन, यू विल कम अगेन तू पुन्हा येशील. व्हेन विल यू कम अगेन इथं वेळ दर्शविला आहे, तू केव्हा येशील, तू पुन्हा केव्हा येशील. यू केम तो आला, यू केम तू आला. व्हेन डिड यू कम तू कधी आला. वी विल मीट टुमारो आपण उद्या भेटूया. व्हेन विल यू मीट टुमारो केव्हा भेटूया आपण. इथं व्हॉटचा वापर केला आहे, इथं व्हेनचा वापर केला आहे. आता आपण हाऊचा वापर करू. हाऊ, हाऊचा अर्थ आहे कसा, कशी, कसे. फॉर एक्झाम्पल घेतला आपण ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल तो शाळेत जातो. याचा आपण व्हर्बल क्वेश्चन बनवलं. डज ही गो टू स्कूल, डज ही गो टू स्कूल शाळेत जातो का तू. मग आपल्याला म्हणायचे कसा शाळेत जातो तो, कसा जातो. इथं काय आपण हाऊ डज ही गो टू स्कूल कसा जातो तो शाळेत. बायसिकल और मोटरसायकल कसा जातो. हाऊ डज ही गो टू स्कूल. दुसरा सी मेक्स केक, सी मेक्स केक तिने केक बनवला. कसा बनवला तिने केक. मग इथं आपण काय केलं डज घेतला.
डज सी मेक केक. इथं कसा बनवला केक? हाऊ डज सी मेक केक? तिने केक कसा बनवला? असे वेगवेगळ्या प्रकारचे हाऊ, व्हेअर. आता ही गोज टू स्कूल, इथं हाऊ वापरला पण हाऊ डज ही गो टू स्कूल याच्याऐवजी कसा जातो तो शाळेत, कोठे जातो तो शाळेत. मग कोठे वापरायचं आपल्याला? व्हेअर डज ही गो टू स्कूल, कोठे जातो तो शाळेत. तिने केक बनवला, कोठे बनवला तिने केक? व्हेअर डज सी मेक केक. म्हणजे इथं आपण हाऊ, व्हेन, व्हेअर, हुज याचा वापर करू शकतो. त्याला आपण WH क्वेश्चन म्हणतो. त्यानंतर 20 मिनिटं झाली.